अलंकार आपण पाहिलेला आहे, उपमा अलंकाराचं लक्षण पाहिलं, उपमा अलंकाराचा आपण अर्थ देखील पाहिलेला आहे मागच्या लेक्चर मध्ये, बरोबर आहे? पाहिला की नाही पाहिला? तरी एकदा परत आपण या ठिकाणी त्याला सांगण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. उपमा या शब्दाचा अर्थ काय रे पोरं? हो, सारखेपणा. उपमा या शब्दाचा अर्थ काय आहे? सारखेपणा आहे. ठीक आहे. मग याचं त्याचं लक्षण आहे पाहिजे, खाली जे दिलेलं आहे या उपमा अलंकाराचं लक्षण आहे. आणि उपमा अलंकाराचं लक्षण काय आहे? तर उपमे आणि उपमान यांच्यात ज्या वेळेला सारखेपणा आहे असे जेथे वर्णन केले जाते तिथे कोणता अलंकार होतो? उपमा अलंकार होतो. ठीक आहे. उपमे व उपमान यांच्यात जेव्हा सारखेपणा दाखवला जातो तेव्हा त्या अलंकारास उपमा अलंकार असे म्हणतात. लक्षामध्ये? ठीक आहे. उपमे व उपमान यांच्यात जेव्हा सारखेपणा दाखवला जातो तेव्हा त्या अलंकारास काय म्हणायचं? कारण उपमा या शब्दाचा अर्थच काय होतो रे पुरं? हो, सारखेपणा. ठीक आहे. किंवा या ठिकाणी दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते काय? साम्य. ठीक आहे. म्हणजेच उपमे हे उपमानासारखेच आहे असे जेथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो. या अलंकारात सम समान सारखा प्रमाणे परिगत जेवी तेवी दृश्य आणि तुल्य यासारखे साम्यवाचक शब्द येतात. म्हणजे इथं कोणते साम्यवाचक शब्द येतात? सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत, जेवी तेवी सदृश्य, तुल्य असे शब्द तुम्हाला दिसले की त्या ठिकाणी कोणता अलंकार असेल? मग उपमा अलंकार असेल. ठीक आहे. आता इकडे पहा, हा आंबा साखरे सारखा गोड आहे. इथं काय आलाय? सारखा. म्हणून हा कोणता अलंकार आहे? उपमा अलंकार. सावळा रंग तुझा पावसाळी नभा परी, परी आलाय म्हणजे कोणता अलंकार झाला? उपमा. असेल ते वाहत दुधा सारखी नदी. लक्षामध्ये? त्याचे वडील कर्णा सारखे उदार आहेत, है की नाही? आबाळ आगत, इथं गत आलाय पहा, आबाळ आगत माया तुझी आमावर राहू दे. मुंबईचे घरे मात्र लहान कबुतरांच्या खुरड्या सारखी शब्द आलेला आहे. गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू मोत्याप्रमाणे चमकत होते. प्रमाणे हा जो शब्द आहे त्या ठिकाणी साम्यवाचक शब्द आहे. ज्योती सम सम्राट जळाली झाशीची राणी, सम हा शब्द आहे. हे अवखळ पोरी समान आज सकाळ, हे समान हा जो शब्द जो आहे, ठीक आहे, तो तिथं आलेला आहे. गोधूम वर्ण तिचा हरिणाच्या पाडसा परी हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. लक्षामध्ये? त्यानंतर बघा, झाडावर लोंबकुळणारी दोरी सापागत भयानक वाटत होती. सापागत गत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, हे एवढेशे पोर हरणा सारखे चपळ आहे. हरणा सारखे. लक्षामध्ये? दावीन गर्व गुण हो पटाचे खडगाग्र तुल्य हा शब्द आलेला आहे. त्याच्यामुळे तो कोणता अलंकार आहे? उपमा अलंकार आहे. हे कुणाला कळायले? हे मी तुम्हाला सांगितलंय, फक्त आता मी त्याला रिवाइज केले या ठिकाणी, बरोबर आहे? आता हे सांगायला नव्हतं, हे समजून सांगतो पहा. उपमा अलंकाराचे उपप्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे. काय पाहायचे? उपमा अलंकाराचे उपप्रकार पाहायचे आहेत. त्याच्यातला पहिला उपमा हे बघा, पूर्णोपमा, त्याच्यानंतर लुप्तोपमा आणि मालोपमा. पहा, हा जो उपमा अलंकार आहे, उपमा अलंकाराचे 3 उपप्रकार आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. एक पूर्णोपमा, लुप्तोपमा आणि मालोपमा. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, पूर्णोपमा कशाला म्हणायचं? उपमा अलंकाराला आवश्यक 4ही घटक. आता 4ही घटक म्हणजे कोणते घटक रे? मी तुम्हाला काय सांगितलं? उपमे, उपमान, साधारण धर्म आणि साम्यवाचक शब्द. पहा आता इथे काय सांगतोय ते, ज्या वेळेला उपमा अलंकार होण्यासाठी, हे पूर्णोपमा अलंकार होण्यासाठी ज्या वेळेला हे 4 घटक आवश्यक असतात, म्हणजे 4ही घटक उपस्थित असतात. एक उपमेय,
दुसरा उपमान, उपमेय, उपमान, त्याच्यानंतर साधारण धर्म. साधारण धर्मालाच आपण समान गुण असं म्हणत असतो, यालाच काय म्हणायचं, समान गुण. आणि साम्यवाचक शब्द. आता पहा तुम्हाला कसा आहे प्रश्न, त्याला परीक्षेत विचारू द्या. पूर्णोपमा कशाला म्हणायचं? ज्या उपमा अलंकारामध्ये हे चारही घटक उपस्थित असतील. कोणते चार घटक? एक उपमेय, दुसरं उपमान, तिसरं साधारण धर्म म्हणजे समान गुण, आणि चौथं साम्यवाचक शब्द. त्यावेळेला त्याला म्हणायचं पूर्णोपमा. काय म्हणायचं त्याला? पूर्णोपमा. मग आता इकडे एकदा चेक करा बघा. उपमा अलंकाराला आवश्यक चारही घटक उपमेय, उपमान, साधारण धर्म व साम्यदर्शक शब्द उपस्थित असतील तर पूर्णोपमा अलंकार होतो. उदाहरणार्थ पहा, गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू मोत्याप्रमाणे चमकत होते. आता हे विधान जे आहे मुळात उपमा अलंकार आहे. उपमा अलंकाराच्या उपप्रकारापैकी हे पूर्णोपमा आहे. आता हे पूर्णोपमा असण्याचं कारण काय? तर ह्याचे चारही घटक उपस्थित आहेत. पहा, ह्याच्यातलं उपमेय कोणतं आहे रे पोरं? हो, दवबिंदू काय आहे? उपमेय आहे. आलं का लक्षामध्ये? कारण आपण कुणाचं वर्णन करायलो या ठिकाणी? मग ज्याचं वर्णन केलं जातं तो घटक काय असतं सांगा पटकन? काय असतो? उपमेय. म्हणजे जे आपल्या डोळ्यापुढे असतं त्याला काय म्हणतो आपण? उपमेय. त्यालाच आपण प्रस्तुत हा शब्द पण वापरतो. काय वापरतो शब्द? प्रस्तुत हा शब्द पण त्याच्यासाठी वापरतो. म्हणून आता इथं दवबिंदू हे उपमेय आहे, एक घटक उपस्थित राहिला. मोती हे उपमान आहे. मोती काय आहे सांगा? हा दुसरा घटक त्या ठिकाणी उपस्थित आहे. चमकत, आता दवबिंदू पण चमकतो आणि मोती पण काय करतो रे पोरं? मग चमकणं हा दोघांमधला काय आहे? साधारण धर्म. म्हणजे ह्याला काय म्हणायचं राजांनो? समान गुण. म्हणजे ह्याला काय म्हणायचं? समान गुण. आणि सारखा हे काय आहे? साम्यवाचक शब्द. सारखा काय आहे? साम्यवाचक शब्द. म्हणून हे वरचं दिलेलं उदाहरण हे पूर्णोपमा होईल की नाही? काय होईल? पूर्णोपमा. हे कुणाला कळालं सांगा? ज्या वेळेला उपमा अलंकारामध्ये हे चारही घटक उपस्थित असतात, उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि साम्यदर्शक शब्द, तर त्यावेळेला तो कोणता अलंकार होतो रे? कोणता होतो? पूर्णोपमा अलंकार होतो. कोणता होतो? पूर्णोपमा. आता हा पण पूर्णोपमा आहे. हा आंबा साखरे सारखा गोड आहे. तर आता आपण इथं वर्णन कुणाचं करायला चटकन सांगा? आंब्याचं. मग आंबा हे वाक्यातलं काय आहे? उपमेय आहे. आणि आपण आंब्याला उपमा कुणाची द्यालो? मग आता साखर काय झालं? उपमान झालं. साखर काय झालं? उपमान झालं. आता हा गोड काय आहे? साधारण धर्म आहे. गोड काय आहे? साधारण धर्म आहे. कारण आंबाही गोड आहे, साखरही गोड आहे. दोघातला समान गुण काय झाला रे पोरं? हो, आपलं गोड हा दोघातला समान गुण. आणि साम्यवाचक शब्द इथं काय आला? सारखा. 1 2 3 4 चारीला चारही घटक उपस्थित आहेत. मग हे देखील उदाहरण कशाचं होईल पोरं? हो, पूर्णोपमा. हे कुणाला कळालं? एकदा हात वर करा. सबको कळलं ना? ठीक. चला, आता हा झाला पूर्णोपमा. आता लुप्तोपमा पाहायचा आपल्याला. काय पाहायचं? लुप्तोपमा. आता लुप्तोपमा कशाला म्हणायचं ते पहा. उपमा अलंकाराला आवश्यक असलेल्या चार घटकापैकी काही घटक रचनेत अनुपस्थित असतात. म्हणजे त्याच्यात काही ना काहीतरी काय असेल? अनुपस्थित असेल. म्हणजे समान गुण अनुपस्थित असेल, ठीक आहे, किंवा काहीतरी अनुपस्थित असेल. उपमेय अनुपस्थित असेल, उपमान अनुपस्थित असेल, एखादा घटक अनुपस्थित राहिला की त्याला काय म्हणायचं? लुप्तोपमा. लुप्त म्हणजे काय रे पोरं? हो, लुप्त होणे, न दिसणे. मग एखादा घटक ह्या चारीपैकी म्हणजे कुणाच्या चारीपैकी? उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि साम्यदर्शक शब्द याच्यापैकी एखादा घटक जर लुप्त जर असेल तर त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? लुप्तोपमा असं म्हणायचं. म्हणून आता इथं पहा, उदाहरणार्थ, लताचे नाक चापे कळी सारखे आहे. आता लता आणि लताचं नाक. आपण आता या ठिकाणी कुणाचं वर्णन करायलो? लताचं का लताच्या नाकाचं? नाकाचं करायलो. कुणाचं करायलो? नाकाचं. आता मला सांगा, मग नाक हे काय झालं? उपमेय. आणि या नाकाला आपण उपमा कुणाची दिली? कुणाची दिली? पण आता चापेस खळी सारखं नेमकं काय आहे हे आपण पुढे बोललोय का? बोललोय का?
नाही बोललं. म्हणजे हे काही तो उपमेय आहे, चाफेकळी हे उपमान आहे, सारखे हा साम्यवाचक शब्द आहे, बरोबर आहे. पण याच्यातला समान गुण जो आहे तो समान गुण या ठिकाणी अनुपस्थित आहे. मग चाफे कळी सारखे सरळ आहे असं आपण म्हणण्याच्या ऐवजी फक्त चाफे कळी सारखे आहे असं म्हटलंय. मग या ठिकाणी सरळ जे आहे हे सरळ काय होईल रे? समान गुण. हा समान गुण या ठिकाणी काय झालेला आहे? लुप्त झालेला आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? लुप्तोपमा असं म्हणायचं. हे कुणाला कळायला सांगा का? परत एकदा समजून सांगू बघा. आता इथं खाली दिलेच, नाक काय आहे? नाक आहे उपमेय. चाफेकळी काय? इथं साफेकळी केले, इथं चाफेकळी काय आहे? उपमान आहे. आणि सारखा काय आहे? आणि लुप्त काय आहे? लुप्त काय आहे? सरळ हे साधारण धर्म या ठिकाणी लुप्त आहे. म्हणून ह्याला आपण काय म्हणायचं पोरं हो? याला काय म्हणायचं? लुप्तोपमा. काय म्हणायचं याला? लुप्तोपमा असं म्हणायचं. लुप्तोपमा. कितीही डिटेल मध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू द्या, तुमचा प्रश्न चुकणार नाही. आता नेक्स्ट पुढचं पहा. जीवन हे पाण्यावरील बुडबुड्या सारखे आहे. आता काही इकडे नीट लक्ष देऊ नये का? जीवन हे पाण्यावरील बुडबुड्या सारखे आहे. इथं वर्णन कुणाचं आहे? जीवनाचं आहे. कुणाचं वर्णन आहे? जीवनाचं वर्णन आहे. आणि जीवनाला आपण कशाची उपमा देतोय? पाण्याच्या बुडबुड्याची. आणि इथं साम्यदर्शक शब्द कोणता आहे? साम्यदर्शक शब्द कोणता आहे? सारखे. काय? सारखे हा काय आहे? साम्यदर्शक शब्द आहे. हा लक्षामध्ये. पण आता जीवन आणि पाणी याच्यातला जो समान गुण आहे तो समान गुण या ठिकाणी पाण्याचा बुडबुडा आणि जीवन याच्यातला समान गुण या ठिकाणी काय? लुप्त आहे. मग जीवन हे पाण्यावरील बुडबुड्यासारखे क्षणभंगूर आहे. कसं आहे? क्षणभंगूर. आपण म्हणतो ना जीवन हे क्षणभंगूर आहे. मी शिकत शिकत देखील जाऊ शकतो, तुम्ही शिकत शिकत जाऊ शकता. जाऊ शकता म्हणजे उठून जाऊ शकता असं म्हणणं, कायमचे जाऊ शकता. लक्षामध्ये. ठीक आहे. बघा आता इथं जीवन. जीवन हे काय झालं रे? उपमेय. बुडबुडे हे काय झालं? उपमान. पाण्यावरील बुडबुडे बरं का. आणि सारखे काय झालं? पण लुप्त आहे काय? क्षणभंगूर. क्षणभंगूर हा काय आहे? दोघातला साधारण धर्म आहे. कारण पाण्यावरचे बुडबुडे देखील क्षणभंगूर आहेत आणि आपलं आयुष्य देखील कसं आहे? क्षणभंगूर आहे. म्हणून या अलंकाराला कोणता अलंकार म्हणायचं रे? लुप्तोपमा असं म्हणायचं. काय म्हणायचं याला? लुप्तोपमा. हे कुणाच्या लक्षात आलं सांगा? कळालं ना? ठीक. चला आता पुढचं पहा. मालोपमा. काय पाहायचंय आता आपल्याला? मालोपमा. आता मालोपमा म्हणजे काय? जेव्हा उपमेय एक असते. काय म्हणाले रे? उपमेय किती असते? एक असते. पण त्याचे उपमान जर अनेक असतील. उपमेय किती? एक. आणि त्याचे उपमान किती? अनेक असतील. तर त्या ठिकाणी जे आहे कोणता अलंकार होतो? मालोपमा होतो. तर त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो सांगा? मालोपमा होतो. आता कसं ते पहा. जैसी पुष्पा मांजी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैशी भाषा माझी साजरी मराठिया. इथं मराठिया जी आहे हे उपमेय आहे. काय पर हो? म्हणजे मराठी भाषा जी आहे ही मराठी भाषेचं आपण वर्णन करायलो या ठिकाणी. कुणाचं करायलो? मराठी भाषेचं आपण या ठिकाणी वर्णन करतो आहोत. मराठी भाषेचं वर्णन करतो आहोत. म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं त्याला आपण काय म्हणतो? उपमेय. आणि मराठी भाषेला आता कशा कशाची उपमा दिली? जैशी पुष्पा मांजी पुष्प मोगरी. मोगऱ्याची उपमा दिली. ठीक आहे. परिमळा माझी कस्तुरी. कस्तुरीची उपमा दिली. आलं लक्षामध्ये? मग पहा. मोगरी, कस्तुरी, पुष्पा माझी, परिमळा माझी. ठीक आहे. म्हणजे आता हे इथं असं म्हणायला पाहिजे. पहा. पुष्पा माझी मोगरी आणि परिमळा माझी कस्तुरी. तर हे सगळे मिळून या ठिकाणी काय झाले पोरं? त्याचे उपमान. म्हणजे या ठिकाणी उपमेय एक आणि त्याचे उपमान जर अनेक असतील तर त्या ठिकाणी तो कोणता होतो? मालोपमा होतो. काय होतो? मालोपमा. हे कुणाच्या लक्षात आलं आता? आता कोणता अलंकार पाहिला आपण? उपमा अलंकार. ठीक आहे. उपमा अलंकाराच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपला पुढचा पाहायचा पहा उत्प्रेक्षा अलंकार. कोणता पाहायचा राजांनो? सगळ्यांनी आता जरा नीट लक्ष देऊन ऐकायचं पहा. उत्प्रेक्षा अलंकार. आता उत्प्रेक्षा म्हणजे काय? तर उत्प्रेक्षा शब्दाचा अर्थच काय आहे रे पोरं हो? कल्पना.
ठीक आहे. आता तुम्हाला मी या ठिकाणी हे समजून सांगितलं होता पहा, उपमा अलंकार काय समजून सांगितला होता, उपमा. आता तुम्हाला या ठिकाणी मी समजून काय सांगणार आहे, उत्प्रेक्षा. काय समजून सांगणार आहे इथं, उत्प्रेक्षा. लक्षामध्ये. मग उपमा आपण कुणाला म्हणतो माहितीये, उपमा अलंकार म्हणजे काय, तर पहा हे दोन घटक आपण कायम लक्षात ठेवायचे. उपमे आणि उपमान या दोघांमध्ये काही सारखेपणा असेल, जेव्हा उपमे आणि उपमान यांच्यामध्ये काय असेल, सारखेपणा असेल, त्यावेळेला कोणता अलंकार होतो रे, उपमा अलंकार होतो. उपमे आणि उपमान यांच्यामध्ये सारखेपणा आहे असे जेथे वर्णन केले जाते तेथे कोणता अलंकार होतो, उपमा अलंकार होतो. परंतु उत्प्रेक्षा अलंकाराचं लक्षण तुम्हाला जर लक्षात घ्यायचं असेल तर जेव्हा उपमे जणू उपमानच आहे, उपमे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णन केले जाते तेथे कोणता अलंकार होतो राजांनो, उत्प्रेक्षा. म्हणजे या ठिकाणी उपमे जणू उपमान म्हटलं की काय म्हणायचं, म्हणजे जणू आला की उत्प्रेक्षा म्हणायचं, जणू आला की काय म्हणायचं सांगा, उत्प्रेक्षा म्हणायचं. समजाले की समजना गेले, बरोबर आहे. तसं पहा, आता उत्प्रेक्षाचा अर्थ सांगितला, कल्पना. लक्षण पहा, उपमे जणू काही उपमानच आहे अशी कल्पना जेथे केले जाते तेथे डॅश अलंकार होतो असं परीक्षेत विचारते. कोणता होतो मग, आता तुम्ही उत्तर द्या. बघा मी काय म्हणू, जरा काळजीपूर्वक आहे का, काळजीपूर्वक आहे का, ठीक आहे. आता बघा मी असं म्हटलं, जेव्हा उपमे हे उपमानासारखे आहे असे जेथे वर्णन केले जाते तेथे कोणता अलंकार होतो, उपमा. शबास. आणि उपमे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णन केले जाते तिथे डॅश अलंकार होतो. कोणता होतो, शबास. 100% पोरांना कळाले का हे, ठीक आहे. ज्याला कुणाला काही अडचण असेल तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता बरं का, कारण एकदा टॉपिक केला की ते पुन्हा करायची आपल्याला गरजच पडू नये. येते लक्षामध्ये, ठीक आहे. बघा मग आता या ठिकाणी मी काय सांगितलं तुम्हाला, हे उत्प्रेक्षा अलंकाराचं लक्षण सांगितलं. आता या अलंकारात जे साम्यवाचक शब्द येतात ते कोणकोणते ते पहा. जणू आहे, जणू काय आहे, जणू काय, गमे, वाटे, भासे, की, हे पण आहे बरं का. पहा, जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की असे शब्द जर आले त्या अलंकारामध्ये, त्या कवितेच्या चरणामध्ये, तो अलंकार कोणता समजायचा, उत्प्रेक्षा अलंकार. कोणता समजायचा, उत्प्रेक्षा अलंकार समजायचा. आलं लक्षामध्ये. आता उदाहरणार्थ पहा, हा आंबा जणू काही साखरच आहे, हा आंबा जणू काही साखरच आहे. आता काय आलं त्याच्यामध्ये, जणू काही. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा रे पोरो, या ठिकाणी आपण वर्णन कुणाचं करालो, मग याच्यातलं उपमेय कोणता आहे, जरा जोरात बोला. ह्याच्यातलं प्रस्तुत काय आहे, प्रस्तुत म्हणजे डोळ्यापुढे असणारा काय आहे, आंबा आहे. मग आंब्याला आपण काय म्हणायचं, उपमेय पण म्हणायचं आणि ह्यालाच काय म्हणायचं पोरो, हो, प्रस्तुत. आता आंब्याची आपण या ठिकाणी उपमा कुणाला दिली, सॉरी साखरेची उपमा कुणाला दिली, मग साखर या ठिकाणी काय झालं पोरो, हो, प्रस्तुत आहे की अप्रस्तुत आहे, अप्रस्तुत आहे. हा लक्षामध्ये. हा आंबा जणू काही साखरच आहे, ठीक आहे. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली, ठीक आहे. इथं काय आला रे पोरं, हो, जणू आला की काय झाला मग, उत्प्रेक्षा अलंकार झाला. पुढचं पहा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम. जणू कितीतरी भारी हे परीक्षेमध्ये विचारले. जणू आला की या ठिकाणी काय झालं, कारण जणू आला की आपण कल्पना करतो, काय करतो, कल्पना, ठीक आहे. अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खरे खुरे, ठीक आहे. आत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खरे खुरे, गमे वाटे भाषे की. कोणता अलंकार आहे, उत्प्रेक्षा. मग इथं काय आलाय, वाटे, वाटे आलाय, ठीक आहे. म्हणून आपण जास्त डोकं लावायचं नाही, वाटे आला त्या ठिकाणी उत्प्रेक्षा करून पुढे जाय, नाही तर आपली वाट लागायची. आलं का लक्षात. तुला मग अनाथ आश्रमामध्ये मजारपणी कुठं पहा. आता पुढचं पहा, किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा हले, जणू जास्वंदी फुले उमलले, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जणू शब्द आला, ठीक आहे. पहा
या ठिकाणी शिरोभागी आहे बरं का, शिरोभागी किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याचे कितीतरी बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा हली. त्या दिवशी तुम्हाला म्हणलो बॉयलर कोंबड्याला तुरा नसतो, पण गावरान कोंबड्याला असतो ना बापा, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, मग त्या कोंबड्याच्या डोक्यावर असा काय असतो, तुरा. तुऱ्याचा रंग कसा असतो, लाल. आणि जास्वंदाचं फुल कसं असतं, लाल. आलं लक्षामध्ये. मग त्याची या ठिकाणी कल्पना केलेली आहे, इथं जणू आलेला आहे. आलं लक्षामध्ये. म्हणून हा कोणता अलंकार आहे, उत्प्रेक्षा अलंकार आहे. दहीवर पडले मोक्ती वृष्टी, जणू भूवर झाली. इथं जणू काय आला, जणू. मग काय झाला तो, उत्प्रेक्षा. कापसाचे शेत माझे फुलोनी हो शुभ्र सारे, वाटती हे की नभीची खाली आले सर्व तारे. ठीक आहे, पहा इथं काय आलं रे पोरं, हो की. ठीक आहे, वाटते. ठीक आहे, वाटे, गमे, भासे, की. अलग लक्षात. जणू, जणू काय, जणू काही, असे शब्द आले की कोणता अलंकार होतो, उत्प्रेक्षा. कापसाचे शेत माझे हो फुलोनी शुभ्र सारे, वाटती हे की नभीची खाली आले सर्व तारे. कापसाचं शेत ज्या वेळेला कापूस फुटतो असा पांढरा शुभ्र दिसतो, त्या वेळेला केलेलं हे वर्णन आहे. आणि समजा चांदणी रात्र असन फुटलेल्या कापसाचं तुम्ही शेत जर बघितलेलं असेल तर तुम्हाला असं वाटतंय की त्या नभातले म्हणजे आकाशातले सगळे तारे कुठे आलेले आहेत, खाली आलेले आहेत. इतकं सुंदर त्या ठिकाणी दृश्य तयार होतं. लक्षात. इथं वाटे आले. खळखळ वाहत लगबग येती तटीनी गिरीवरुनी, खळखळ वाहत लगबग येती तटीनी गिरीवरुनी, देवदर्शना जणू चालल्या त्या भाविक तरुणी. आता या ठिकाणी तटीनी म्हणजे काय, नदी. गिरीवरुनी म्हणजे पर्वतावरुनी. लक्षामध्ये. ठीक आहे. आणि या ठिकाणी पहा जणू आलाय. जणू आलाय म्हणजे अलंकार कोणता झालाय, उत्प्रेक्षा झालाय. लक्षामध्ये. आता पहा, खळखळ वाहत लगबग येती तटीनी गिरीवरुनी, देवदर्शना जणू चालल्या त्या भाविक तरुणी. आता या ठिकाणी तुम्हाला जर म्हणलं याचं उपमेय कोणता आहे, तर आपण इथं वर्णन कोणाचं करायला पुरो, हो नदीचं. मग ही नदी म्हणजे ही तटीनीच काय आहे रे, उपमेय आहे. आणि तर आपण या ठिकाणी उपमा कुणाची द्यायला, त्याला देवदर्शना जणू चालल्या भाविक त्या तरुणी. तरुणीची उपमा द्यालो आपण. कसल्या तरुणी, देवदर्शनाला चालल्या त्या तरुणीची. हे जणू जी आहे, मग हे तरुणी जी आहे हे काय आहे बरोबर, हो उपमान आहे. ठीक आहे. चला पुढचं पहा. क्रीडांगण जणू चंचल सुंदर भाल तुझे हे गडे. काय म्हणाले रे, क्रीडांगण जणू चंचल सुंदर भाल तुझे हे गडे, भुरभुर त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरुळे उडे. काय बघा. आता हे कपाळ म्हणजे काय, मैदान, क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावर म्हणजे या कपाळावर जो कुरुळा केस आहे, त्या कुरुळा केसाचं केलेलं वर्णन आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. काय म्हणाले, क्रीडांगण जणू चंचल सुंदर भाल तुझे हे गडे, भुरभुर त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरुळे उडे. म्हणजे या कपाळावरती कुरुळा केस नाचताना सुंदर दिसतो, असं त्याला सांगायचं आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. म्हणजे इथं आता पाहिजे, इथं जणू आलेला आहे म्हणून उपमा अलंकार, आपलं उत्प्रेक्षा अलंकार आहे. परवाचा भूकंप जणू काही सृष्टीचे तांडवच. जणू ती गुलाबी उषा जणू सृष्टी देवतेच्या मुखावरील लालीच. हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दन काळच भासत होता. जणू कर्दन काळच भासत होता. तिचे ओठ म्हणजे जणू गुलाबच होय. लक्षात. सतेज डोळे चमचम करीती जणू रत्ने गोजिरे. ठीक आहे. जणू आला पहा. लक्षात. म्हणजे सतेज डोळे, तेजासहित जे डोळे आहेत त्यांना आपण रत्न म्हणतो. लक्षामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा पहा, उत्प्रेक्षा अलंकाराचे प्रकार पाहिजे. आता पहिला आहे पहा, स्वरूप उत्प्रेक्षा. कोणता आहे, स्वरूप उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा अलंकाराचे प्रकार. पहिला काय, स्वरूप उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा जेव्हा वस्तूवर केली जाते तेव्हा ती वस्तू एखादा प्राणी, पदार्थ, ठिकाण, व्यक्ती इत्यादी असेल तेव्हा तिला स्वरूप उत्प्रेक्षा असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी
कुणावर केलेली असते रे उत्प्रेक्षा? वस्तू. ठीक आहे, वस्तूवर केली जाते तेव्हा ती वस्तू काय असेल? एखादा प्राणी असेल, पदार्थ असेल, ठिकाण असेल, व्यक्ती असेल, तर तेव्हा तिला स्वरूप उत्प्रेक्षा असे म्हणतात. मग आता खाली पहा, ती गुलाबी उषा जणू सृष्टी देवतेच्या मुखावरील लालीच. तर आता आपण या ठिकाणी जे आहे कुणाची हे का इथं जणू आले हा. ठीक आहे, आता इथं ही उषा जी आहे ती गुलाबी उषा ह्याचं आपण वर्णन केलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे हा. आणि मग इथं काय म्हणले माहिती आहे का? उत्प्रेक्षा जेव्हा वस्तूवर केली जाते, मग ती वस्तू प्राणी असेल, पदार्थ असेल, ठिकाण असेल, व्यक्ती असेल. ठीक आहे, आता ती गुलाबी उषा जणू सृष्टी देवतेच्या मुखावरील लालीच. आपण त्या गुलाबी उषेचं या ठिकाणी वर्णन करतोय. आणि गुलाबी उषा जी आहे ही वस्तू आहे. का आहे बरोबर? हो, वस्तू आहे. आणि वस्तूवर केलेली उत्प्रेक्षा काय असते? मग स्वरूप उत्प्रेक्षा असते. काय असते? स्वरूप उत्प्रेक्षा असते. लक्षामध्ये? ठीक आहे, कारण उषा हे नाम आहे आणि जगातलं प्रत्येक नाम जे आहे ते वस्तुवाचक असतं, म्हणून त्याला मी या ठिकाणी वस्तू म्हणलंय. आणि वस्तूवर त्या ठिकाणी आपण उत्प्रेक्षा केलेली आहे, म्हणून त्याला म्हणायचं स्वरूप उत्प्रेक्षा. कळालं का बघा? ठीक आहे, त्याच्यानंतर आता पुढे पहा, आत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरचे वाटे खरे खुले. हे आश्रमी म्हणजे ठिकाण आहे. इथं ठिकाणावर उत्प्रेक्षा आहे. आत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खरे खुरे. ठीक आहे, हे काय आहे? ठिकाण. ठिकाणावर केली की काय झाली? स्वरूप उत्प्रेक्षा. हा आंबा जणू काही साखरच आहे. आता आंबा काय आहे बा? एक वस्तू आहे. इथं वस्तूवर व्हाली आणि पुढे काय आलाय? जणू काही. मग ह्याला देखील काय म्हणायचं? स्वरूप उत्प्रेक्षा असं म्हणायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पुढचं पहा, हेतुत्प्रेक्षा. या अलंकारात वास्तवाचे वर्णन केले असते, परंतु त्याचे कारण कल्पनारम्य पद्धतीने सांगितले जाते. कशाचे वर्णन केले जाते म्हणाले रे? वास्तवाचे. वास्तव म्हणजेच कशाचे? सत्याचे वर्णन केले जाते. कशाचे वर्णन केले जाते? सत्याचे वर्णन केलेले जाते. ठीक आहे, परंतु त्याचे कारण कल्पनारम्य पद्धतीने सांगितले जाते. उदाहरणार्थ आता पहा, याचे एकच उदाहरण आहे. हे कळकीचे जीर्ण मोडके दार, कर 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 वाजे फार. हे दुःखाने कणुनी कथी लोकांना, दारिद्र्य आपुले जाळा. तर या ठिकाणी जे आहे आता हे वास्तव सांगितले. पहिल्या ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? वास्तव. आणि दुसऱ्या ह्याच्यातली ही काय आहे? कल्पना. आता वास्तव काय आहे ते सांगतो. हे कळकीचे जीर्ण मोडके दार, कर 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 वाजे फार. जी कळकी जी आहे त्या कळकीचं दार कसं झालेलं आहे? जीर्ण झालेलं आहे. आणि कसं वाजायला ते? कर 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 दार वाजायला. म्हणजे हे काय आहे? ते वास्तव आहे. आणि आता त्या वास्तवाबद्दल पुढे केलेली ती कल्पना काय आहे ते पहा. हे दुःखाने कणुनी कधी लोकाला, दारिद्र्य आपुले जाळा. म्हणजे हे दुःखानं कणून लोकांना सांगतंय की आपले दारिद्र्य जे आहे ते आपले दारिद्र्य काय करून टाका? जाळून टाका. म्हणजे दरवाजा कर 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 वाजते, म्हणजे त्या दरवाजाला आलेलं ते दारिद्र्यच आहे ना. चांगला दरवाजा वाजते का? चांगला दरवाजा वाजतोय. जो मोडकळीस आलेला आहे तोच वाजतो. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे हा. ज्याच्याकडे सगळी धन संपदा दौलत आहे, ठीक आहे हा, तो कधी कुटकुटत बसतो का? त्याच्याकडे सगळं आहे. अशी त्याची त्या ठिकाणी कल्पना केलेली आहे. म्हणजे इथं पुढे केलेली ही काय आहे रे पुढे? हो, कल्पना केलेली आहे. वरच्या ह्याच्यामध्ये काय दाखिले? वास्तव. म्हणून त्याला काय म्हणायचं पुढे? हो, कोणता अलंकार म्हणायचे? हेतुत्प्रेक्षा. जीर्ण म्हणजे झिजलेला. जीर्ण म्हणजे काय? झिजलेला, मोडकळीस आलेला. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, असं म्हणायचं. आता समज हा माझा शर्ट आहे, आलं लक्षामध्ये? ठीक आहे, एक ना एक दिवस काय जाणार आहे? कुजून जाणार आहे, हे झिजून जाणार आहे की नाही? मग त्याला काय म्हणायचं? जीर्ण. आलं लक्षामध्ये? ठीक. चला आता फलोत्प्रेक्षा. फल म्हणजे परिमाण. काय हो? परिमाण. आता उत्प्रेक्षा ज्या वस्तूवर केली जाते ती वस्तू एखाद्या क्रियेचे फल असेल तर तिला फलोत्प्रेक्षा असे म्हणतात. एखाद्या क्रियेचे ते काय असेल रे हो? फल असेल तर तिला आपण फलोत्प्रेक्षा असे म्हणतात. आता उदाहरणार्थ पुढे पहा. फोडोनी रावणाचे वक्षस्थल, फोडोनी रावणाचे वक्षस्थल, राम बाण भूमीत घुसला सांगाया जणू ती प्रिय वार्ता भुजंग लोकात. समजून सांगतो, नीट लक्ष देऊ नये का. हे पुढचं काय म्हणते आता आपल्याला? फलोत्प्रेक्षा म्हणजे काय माहिती आहे का? परिणाम. आता उत्प्रेक्षा ज्या वस्तूवर केली जाते ती वस्तू एखाद्या क्रियेचे फल असेल
तर तिला फलोत्प्रेक्षा असे म्हणतात. आता इथं उत्प्रेक्षा कुणावरती केली आपण? फोडून रावणाचे वक्षस्थल. तर ह्या वक्षस्थलावरती जे आहे याच्यावर आपण इथं उत्प्रेक्षा केलेली आहे. हा लक्षामध्ये. ठीक आहे. आता हेच त्या ठिकाणी काय आहे माहिती आहे का? त्याचं फलित आहे. ठीक आहे. कसं फलित आहे? आता फोडून रावणाचे वक्षस्थल रामबाण भूमीत, म्हणजे रावणाचे वक्षस्थल फोडून रामाचा बाण कुठे गेला? भूमीत गेला. आणि आता भूमीत कोण राहतं? भुजंग म्हणजे काय? साप. भुजंग म्हणजे काय? साप. हा लक्षामध्ये. मग ते काय म्हणाले माहितीये का? घुसला सांगा या जणू, इथं काय आलाय? जणू. घुसला सांगा या जणू ती प्रिय वार्ता भुजंग लोकात. म्हणजे हा बाण त्या भुजंग लोकामध्ये ही प्रिय वार्ता सांगण्यासाठी गेला. कोणती प्रिय? रावणाचा मृत्यू झाला ही प्रिय बातमी सांगण्यासाठी कुठं घुसलाय? आणि कुणाला सांगायला? सापाला. म्हणजे कुणाला? भुजंगाला. आलं का लक्षामध्ये? मग या ठिकाणी ह्याचं फलित आहे की नाही? फलित काय आहे? ज्याच्यावरती उत्प्रेक्षा केली, रावणाला मारणं हे चांगलं आहे की वाईट आहे? होय. आणि ते त्याचं काय? फळ आहे. आलं का लक्षामध्ये? म्हणून त्याला कोणता अलंकार म्हणायचं? फलोत्प्रेक्षा अलंकार असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? फलोत्प्रेक्षा अलंकार असं म्हणायचं. ठीक. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं पहा रूपक अलंकार. कोणता पाहायचा? रूपक अलंकार. आता पहा, मी तुम्हाला दोन अलंकार सांगितले. एक उपमा अलंकार सांगितला, दुसरा तुम्हाला या ठिकाणी मी उत्प्रेक्षा सांगितला. ठीक आहे. जो उपमा अलंकार आहे, उपमाचा अर्थ होतो सारखेपणा. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना करणे, लक्षामध्ये, किंवा कल्पना त्याचा अर्थ होतो. आता आपल्याला पाहायचं आहे रूपक. आता पहिल्यांदा या ठिकाणी काय करायचं माहितीये का? रूपक या शब्दाचा अर्थ काय? तो रूपक या शब्दाचा अर्थ एक सारखेपणा. काय? लक्षामध्ये. मग आता या ठिकाणी त्याचं लक्षण काय? प्रत्येक अलंकार पाहत असताना आपण त्याचं काय पाहत असतं? लक्षण. ठीक आहे. मग आपल्याला पाहायचं काय आता? रूपक अलंकाराचं लक्षण. मग हे रूपक अलंकाराचं लक्षण काय आहे ते तुम्हाला सांगतो. जेव्हा उपमेय हे उपमेय आणि उपमान, पहा उपमेय आणि उपमान हे दोन्हीही वेगवेगळे नसून, उपमेय आणि उपमान हे दोन्हीही वेगवेगळे नसून ते एकरूप झालेले आहेत. कसे झालेले आहेत? एकरूप झालेले आहेत. असे जेथे वर्णन केले जाते तेथे रूपक हा अलंकार होतो. म्हणजे इथं उपमेय आणि उपमान दोन वेगवेगळे आहेत की एकरूप झालेत? म्हणजे जिथं एकरूप झालेले आहेत असं ज्या ठिकाणी वर्णन केलं जातं त्यावेळेला त्याला कोणता अलंकार म्हणायचं असतं? रूपक अलंकार म्हणायचं असतं. उदाहरणार्थ पहा, म्हणजे उपमेय व उपमान दोघे एकच आहेत, त्यांच्यात भिन्नता नाही असे जेथे वर्णन केले जाते तेथे कोणता अलंकार होतो रे? बघा, उपमेय आणि उपमान हे दोन वेगवेगळे नसून त्या ठिकाणी ते दोन्हीही एकच आहेत असे जेथे वर्णन केले जाते तेथे कोणता अलंकार होतो? कोणता होतो? रूपक अलंकार होतो. कोणता होतो बाबू? रूपक. या अलंकारात म्हणजे हा शब्द येतो. काय येतो? म्हणजे हा शब्द येतो. म्हणजे हा शब्द येतो. त्याचबरोबर नयन कमल, ठीक आहे, मुखचंद्र असे शब्द येतात याच्यामध्ये. आलं का लक्षामध्ये? त्यावेळेला हा कोणता अलंकार होतो? मग रूपक. म्हणजे उपमेय आणि उपमान दोन्ही वेगवेगळे नसून दोन्ही कसे असतात राजा? एक रूप आहेत. कसे? एक रूप. भिन्न नाहीत, ते एक आहेत असं ज्या ठिकाणी वर्णन होतं त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो? उपमा अलंकार होतो. उदाहरणार्थ, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. पुढचं काय घेणं देत नाही. इथं काय आले पर? हो, म्हणजे काय आले सांगा? म्हणजे. मग लहान मूल आणि मातीचा गोळा दोन्ही वेगवेगळे नसून दोन्ही कसे आहेत रे पर? हो, एक रूप आहे. लक्षामध्ये. म्हणून ह्याला कोणता अलंकार म्हणायचं? रूपक अलंकार. असं डोळ्यापुढं सगळं चित्र उभं राहिलंय की नाही? तर लहान मूल आणि मातीचा गोळा दोन्ही वेगवेगळे आहेत की दोन्ही एकच आहेत? दोघाला आकार द्यावा तशी काय घडते? मूर्ती घडते, आहे की नाही? 32 वर्षाचं पोरग झालंय पुन्हा बाप शिकवायला की गायछाप खाऊ नको, जमतंय का? 5व्या 6व्याच वर्षाला बाप खात होता आणि त्याला म्हणत होता जाय दुकानावरून घेऊन ये, अर्धी तू खाय अर्धी मी खातो. बरोबर आहे. आणि पुन्हा मग 32 वर्ष झाल्याच्या नंतर म्हणले गायछाप खाना शरीरास हानिकारक आहे. बरोबर आहे. म्हणजे लहान मूल आहे तोपर्यंतच आपल्याला त्याला काय करता येतो?
आकार देता येतो. लक्षामध्ये? ठीक आहे. चला आता पुढचं पहा. हा आंबा म्हणजे साखरच होय. आता आंबा आणि साखर दोन्ही वेगवेगळं आहे की एकच आहे? लक्षामध्ये. आणि याला कोणता अलंकार म्हणायचं? बघा आता इथं जरा फरक लक्षात घ्या. मी आता असं म्हटला, हा आंबा, हे बरोबर नीट लक्ष देऊन आहे का, हा आंबा साखरे सारखा आहे. हा आंबा साखरे सारखा आहे. लक्षात? आता मला सांगा इथं कोणता अलंकार होईल? हे बघा इथं काय आहे? म्हणजे काय होईल तो? उपमा अलंकार. त्याच्यानंतर आता मी पुढे तुम्हाला असं म्हटलं पहा, हा आंबा जणू साखरच आहे. हा आंबा जणू साखरच आहे. आता कोणता अलंकार झाला सांगा? उत्प्रेक्ष झाला. आणि हा आंबा म्हणजे साखर कोणता झाला? फिट्ट डोक्यात बसले का? ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा आंबा म्हणजे साखरच होय. हे काय झालं इथं? रूपक. काय झाला? रूपक. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. आता पहा, देह देवाचे मंदिर. देह म्हणजे काय रे पोरं? हो, शरीर. देह म्हणजे काय? शरीर. आलं लक्षात? आणि ते शरीरालाच काय म्हणले? देवाचे मंदिर. हे शरीरच काय आहे? देवाचे मंदिर आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. आलं का लक्षामध्ये? मग हे देह आणि आत्मा दोन वेगवेगळे आहेत की एकच आहे? एकच आहे. आलं का लक्षामध्ये? ते वेगवेगळे नाहीत म्हणतो. कोणता अलंकार आहे? रूपक अलंकार आहे. पुढे पहा. बाई काय सांगू स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. अर्थ समजून. बाई काय सांगू स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. म्हणजे काय? पूर्वी राजे महाराजे जे आहे ना, युद्ध खेळायला जायचे पहा. मग असाच त्या राजाचा एक सरसेनापती होता. तिचं नवीन लग्न झालं, अंगाला हळद लागली, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर लगेच त्याला लढाईला पाठवलं. लग्न होऊन झालं होतं 4 दिवस. 5व्या दिवशी तर गेला मोहिमेवर. 6 महिने वापस आला. किती महिने? लग्न होऊन किती दिवस झालं तर? 4 दिवस. 6 महिन्याच्या नंतर मोहीम फत्ते करून तो वापस आला. बरं का? ठीक आहे. किती महिने? 6 महिन्यात तो काय केला माहिती आहे का? वापस आला. मग वापस आल्याच्या नंतर सगळे दरबारामध्ये जे यशस्वी होऊन आला, दरबारात सगळे त्याची वाट बघत बसले होते. आणि त्याची पत्नी पण होती. मग त्याची पत्नी अशी राजवाड्याच्या गॅलरीमध्ये उभा टाकलेली होती, हाय की नाही? तो असा तिकडून आलाय आणि हा तिकडे बघालाय. तेवढ्यात तिने तिकडे पाहिलं. ती बी तिच्या मैत्रिणीला घेऊन गॅलरी तशी उभीच होती, हाय की नाही? म्हणजे त्या सेनापतीनं तिच्याकडे पाहिलं, त्याच्या बायकोनं त्याच्याकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. त्यावेळेला शेजारी असलेल्या जे तिच्या मैत्रिणी होत्या, आलं का लक्षात? त्याच्या पत्नीच्या, तिनं असं कोपरानं तिला हाणलं. अगं तुला कसं वाटलं? म्हणजे 6 महिने नव्हता. बरोबर आहे. ठीक आहे. तुझ्या मालकानं, तुझ्या स्वामीनं तुझ्याकडे पाहिलं, असं तुला कसं वाटतंय? त्यावेळेला ती देते उत्तर काय पहा. बाई काय सांगू स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. म्हणजे स्वामीची जी दृष्टी आहे, स्वामीनं माझ्याकडे जसं बघितलं, मला असं वाटायला लागलं की ही स्वामीची दृष्टी हीच माझ्यासाठी काय? अमृताची वृष्टी आहे. म्हणजे स्वामीची दृष्टी आणि अमृताची वृष्टी वेगवेगळ्या आहे की दोन्ही एकच आहेत? एकच आहे. मग कोणता अलंकार आहे? रूपक अलंकार आहे. लक्षामध्ये? पुढं पहा. ऊट पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळ काशी. आता या ठिकाणी पहा, मुख चंद्रमा. ठीक आहे. म्हणजे मुख आणि चंद्र दोन्ही वेगवेगळे नसून दोन्हीही एकच आहेत. ऊट पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळ पाशी. पुरुषोत्तमा ऊट आणि तुझा मुख चंद्रमा सगळ्या लोकांना दाखव. मुख चंद्र म्हणजे काय रे बरोबर? चंद्रासारखे मुख. म्हणजे चंद्र आणि मुख दोन्ही वेगवेगळे नसून दोन्ही कसे आहेत? एकच आहेत. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून हा देखील कोणता अलंकार झाला? रूपक अलंकार झाला. पुढचं पहा. नयन कमल हे उघडीत हलकी जागी हो,
जानकी. नयन कमल, नयन म्हणजे डोळा, कमल म्हणजे कमळ, म्हणजे कमळ आणि डोळे वेगवेगळे नसून दोन्ही कसे आहेत, एकच आहेत. इथं लक्षामध्ये समजायला का बघा, नयन कमल, नाही डोळा आणि कमळ जे आहे हे दोन्ही वेगवेगळे नसून दोन्ही कसे आहेत, एकच आहेत असे या ठिकाणी वर्णन आहे. म्हणून हा देखील कोणता अलंकार आहे, रूपक अलंकार आहे. हा, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. ज्ञान आणि दीप दोन्हीही प्रकाश देतात, म्हणून दोन्ही वेगवेगळे आहेत की सारखेच आहेत, सारखेच आहेत. म्हणून तो कोणता अलंकार झाला, रूपक अलंकार. ठीक आहे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. बघा, ज्ञान आणि दिवा दोन्ही कसे आहेत, सारखेच आहेत. पहा पाखरे चरुणी होती झाडावरी गोळा, कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. तो सोन्याचा गोळा आहे बरं का. कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा, पहा पाखरे चरुणी होती झाडावरती गोळा, कुठे पलीकडे बुडाला तो सोन्याचा गोळा. कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. याचा अर्थ काय ते समजून सांगतो. हे प्रभू, तुम्ही सगळे खेड्यातले आहात, बरोबर आहे. आता पाखरं चरून गोळा सकाळी सकाळी होती की संध्याकाळी होती? सकाळी सकाळी. मग सकाळी सकाळी काय खाते? पाखरं चरून संध्याकाळी गोळा होतात. कधी? दिवस मावळायला लागला की पाखरं जी आहेत ना गोळा होतात. काय होतात? गोळा होतात. हा लक्षामध्ये. ठीक आहे. मग आता हे कुठं गोळा होतात? तर झाडावर, जिथं जिथं त्यांनी घरटे करून ठेवले त्या त्या ठिकाणी ते जातात. मग आता मावळतीचा टाइम आहे, सूर्य मावळायचा, तो सूर्य मावळायची ती वेळ आहे, बरोबर आहे. मग सूर्य मावळताना जे आहे, सूर्य मावळताना जे आहे, सूर्याचा रंग सोन्यासारखा असतो. कशासारखा असतो? सोन्यासारखा असतो. लक्षामध्ये. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हटले पहा, सोन्याचा गोळा म्हणजे सूर्य आहे. पहा पाखरी चरून होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. आता सूर्य आणि सोन्याचा गोळा दोन्ही वेगवेगळे आहेत की एकरूप आहेत? एकरूप आहेत. म्हणून तो कोणता अलंकार आहे? कोणता आहे? रूपक अलंकार आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे, जर तारी वस्त्र हे मानसा तुझ्या आयुष्याचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे, जर तारी हे वस्त्र मानसा तुझे या आयुष्याचे. ह्या वस्त्राप्रमाणे आयुष्य आहे. लक्षामध्ये. एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे, जर तारी वस्त्र हे मानवा तुझ्या आयुष्याचे. या आपल्या आयुष्यामध्ये एक सुख आहे तर 100 दुःख आहे. लक्षामध्ये. आणि आपलं आयुष्य कशासारखं आहे? ह्या जरतारी वस्त्रासारखं आहे. वस्त्र, जरतारी वस्त्र म्हणजे अतिशय भारी वस्त्र. तुम्ही वस्त्र कितीही भारी घ्या, एक ना एक दिवस ते काय होईल? फाटल, कुजून जाईल. अलग लक्षामध्ये. जीर्ण होऊन जाईल. लक्षामध्ये. ठीक आहे. म्हणून जरतारी वस्त्र आणि माणसाचा आयुष्य हे दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत. जरतारी वस्त्र आणि माणसाचा आयुष्य जे आहे हे दोन्हीही वेगवेगळे नसून दोन्ही काय आहेत रे पोरं? हो, एक रूप आहेत. म्हणून त्याला आपण या ठिकाणी काय म्हणायचं? रूपक अलंकार म्हणायचं. जरतारी वस्त्र आणि माणसाचं आयुष्य हे दोन्ही कसे आहेत? एकरूप आहेत. ते दोन्हीही वेगवेगळे नसून कसे झालेले आहेत? ते एकरूप झालेले आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कोणता अलंकार पाहिला? आता रूपक अलंकार पाहिला. तर रूपक अलंकाराचे उपप्रकार वगैरे जे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. काय अडचणीत पर्यंत समजायले का सगळं? ठीक आहे. ओके, थांबूया मग. हा, आणि आपला काय नसलं बघ, आपण बॅच कशाने सुरू करतो. कधी आपण वर्ते शिकवता म्हणजे वर्तापासून बॅच सुरू करतो, तर कधी अलंकारापासून, तर कधी बेसिक पासून. ठीक आहे. हा लक्षामध्ये. पण मी तुम्हाला चॅप्टर शिकला म्हणजे ते 100% तुमचा तयारच करून घेणार. लक्षामध्ये. ओके.